हॅलो, काय म्हणताय सगळे? मला माहिती आहे आपल्याला हे असं पुन्हा एकदा थोडं-थोडं भेटायला लागतंय. पण ट्राय करूया थोडं-थोडं आपणही यातून शिकूया. सो तुमच्या पुढे एक चित्र दिसतंय राइट? तो पिक्चर में क्या दिख रहा है? एक कस्टम ऑफिसर है जो इम्पोर्ट किए हुए चीज़ को पास आने नहीं दे रहा है, इन द सेंस पास होने नहीं दे रहा है। दे आर आस्किंग फॉर सम ड्यूटीज़, टैक्सेस or there might be some other rules. So we have already learned about taxes, that is tariffs, right? और हमने नॉन टेरिफ बैरियर मतलब जो टैक्सेस के अलावा बैरियर्स होते हैं उसमें से भी तीन चीजें देखी थी. यू रिमेंबर दैट? VERs, वॉलेंटरी एक्सपोर्ट रिस्ट्रेंट्स, देन उसके बाद काउंटर वेलिंग ड्यूटी, दैट इज CVD, और उसके बाद डंपिंग और उसके एंटी डंपिंग मेजर्स पे. तो आज हम इसके थोडा आगे जाकर आगे वाले असे कोणते नॉन टेरिफ बॅरियर्स होते हैं, असे कोणते नॉन टेरिफ बॅरियर्स असतात ते बघणार आहोत. मुख्य म्हणजे हे सगळ्या बॅरियर्स विषयी तुम्ही समजून घ्यायचंय आणि तुमच्या स्वतःच्या शब्दात सोप्या सोप्या नोट्स तयार करायच्या. अगदी 4-4, 5-5 ओळींच्या असल्या तरी चालतील, पण त्या तुमच्या वाक्यात तुमच्या शब्दात असल्या पाहिजेत. ओके, लेट मी गो फर्दर. सो चौथा नॉन टेरिफ बैरियर है इंटरनेशनल कार्टेल. Cartel is a group organization. So international cartel is an organization of suppliers of a commodity located in a different nations. So इंटरनेशनल कार्टेल क्या होता है? एक ऑर्गेनाइजेशन है. ओके, जो एक एक इन द सेंस नॉट एक स्पेसिफिक, ऐसे ऑर्गेनाइजेशन या ग्रुप है जो सप्लायर्स के है. जो बहुत सारे डिफरेंट डिफरेंट लोकेशन पे या फिर गवर्नमेंट ने अगर एग्रीमेंट बनाया तो गवर्नमेंट्स के ग्रुप है. ओके, दैट एग्रीज टू रिस्ट्रिक्ट आउटपुट एंड एक्सपोर्ट्स ऑफ अ कमोडिटी with the aim of maximizing or increasing the total profits of organization. इन द सेन्स जास्तीत जास्त फायदा करून घेण्यासाठी, हं, म्हणजे काय एम आहे की जास्तीत जास्त फायदा आणि आपला आउटपुटवर कंट्रोल, सप्लाई के ऊपर कंट्रोल होना चाहिए. तो ये एम से ये ग्रुप बनाए जाते हैं. ओके, फॉर फॉर दैट मैटर ऐसा एक ग्रुप है जिसको बोलते हैं ओपेक ग्रुप, ओपेक कंट्री का ग्रुप. दैट इज ऑयल एक्सपोर्टिंग कंट्रीज. ओके, ऑयल एक्सपोर्टिंग कंट्रीज का कार्टेल है. ओके, उसके बाद होता है आसियान करके है, यूरोपियन यूनियन करके है. तो ये सब इंटरनेशनल ग्रुप है जो इंटरनेशनल ट्रेड करते हैं आपस में, अच्छे से एग्रीमेंट बनाकर, अच्छे से व्यवहार कर कर. ओके, सो दैट इज इंटरनेशनल कार्टेल. Although domestic cartels are illegal in the United States and restricted in Europe, the power of international cartels cannot easily be counted because they do not fall under jurisdiction of any nation. So simply saying, let's forget about European Union or anything because they are like a official group. Okay, but ये जो डोमेस्टिकली मतलब छोटे छोटे देश में अगर ऐसे कार्टेल्स बनते हैं तो इसकी वजह से क्या होता है, पूरे मार्केट में एक मोनोपोली जैसी कंडीशन बनती है. तो ऐसे इलीगल होते हैं. यूनाइटेड स्टेट्स में भी इलीगल है और यूरोप में भी ऐसे ग्रुप्स रिस्ट्रिक्टेड है. फिर भी जब ऐसे मतलब हम बोल सकते हैं कि फिर भी जब इंटरनेशनली ऐसे ग्रुप बनते हैं तो उस पर किसी का भी जूरिसडिक्शन मतलब जस्टिस का पावर नहीं रहता. और फिर क्या होता है, एक किसी एक कंट्री का कंट्रोल ना होने से उनको कंट्रोल करना बहुत ही हार्ड हो जाता है. An international cartel is a group of producers in the same industry located in a different countries which agrees to limit competition and to regulate the production and sales in order to earn high profits. So ज़्यादा से ज़्यादा प्रॉफिट करने के लिए ग्रुप बनाना बनाना और उसके साथ साथ क्योंकि अगर इनका ग्रुप बनता है दे विल कंट्रोल सप्लाई, दे विल कंट्रोल प्राइजेस, और ये पूरे डिफरेंट डिफरेंट लोकेशंस पे होने के कारण वो सभी लोकेशंस में कंट्रोल करेंगे अपना पावर. According to Kindleberg, cartels are international business agreements to regulate price. म्हणजे कार्टल्स काय आहेत तर हे इंटरनॅशनल बिझनेस अग्रीमेंट्स आहेत
ये इंटरनेशनल बिजनेस एग्रीमेंट है जो प्राइस को रेगुलेट करते हैं। ये डिवीजन ऑफ मार्केट और अदर एस्पेक्ट्स ऑफ एंटरप्राइजेस, दे आर द एग्रीमेंट्स टू रिस्ट्रिक्ट सेलिंग कंपटीशन। सो इससे क्या होता है, कार्टेल्स की वजह से जो सेलिंग कंपटीशन होता है, जो सेलर्स के बीच में कंपटीशन होता है, वो कम हो जाता है। तो इसके लिए हमने देखा था कि एक एंटी ट्रस्ट नाम का एक्ट यूएस में है। तो ऐसे बहुत सारे एक्ट करके, लॉज बनाकर कंट्रीज रोक लगाते हैं इस पर, लेकिन इंटरनेशनली जब ये होता है, इट्स अ वेरी हार्ड टू कंट्रोल। द मोस्ट इनफेमस ऑफ अ प्रेजेंट डे इंटरनेशनल कार्टेल इज ओपेक, जो मैंने बताया था, ऑर्गेनाइजेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज। सो दॅट मीन्स जगात जे जे लोक पेट्रोल एक्सपोर्ट करतात, लोक इन द सेन्स जे जे देश, त्या पेट्रोल, क्रूड ऑइल, एनी काइंड ऑफ दॅट, सो त्या सगळ्यांचा एक ग्रुप ओपेक नावाने प्रसिद्ध आहे, which by restricting production and exports succeeded in quadrupling the price of crude oil between 1973 to 74. सो त्यांनी त्यांच्या पेट्रोलच्या प्राइजेस, सप्लाय आणि प्राइस अशा दोन्ही गोष्टी कंट्रोल करून इंटरनॅशनल मार्केटमध्ये 1973 आणि 74 मध्ये पेट्रोलच्या प्राइस इतक्या वाढवून घेतल्या होत्या. Another example is International Air Transport Association, a cartel of major international airlines that meets annually to set international airfares and policies. So आपल्या विमान प्रवास इंटरनॅशनली घडवणाऱ्या कंपनीज ज्या आहेत, त्यांचं ऑर्गनायझेशन किंवा त्यांचा ग्रुप आहे इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन, असं कार्टेल ऑफ अ मेजर इंटरनॅशनल एअरलाइन्स. आणि ते दरवर्षी भेटतात आणि ओव्हरऑल इंटरनॅशनल फ्लाइट्सची फेयर म्हणजे भाडी काय असावीत, पॉलिसीज कौन से होने चाहिए, इसके बारे में वो तय करते हैं. An international cartel is more likely to successful if there is only a few international suppliers of an essential commodity for which there are no close substitutes. So जेव्हा एखाद्या कमोडिटीला जास्त जवळचं सबस्टिट्यूट नसतं, जब उसको कुछ ऐसा ऑप्शन नहीं रहता, तो उस टाइम जब वो सेलर्स इकट्ठा होकर एक ग्रुप बनाते हैं सप्लायर्स का, हम बोल सकते हैं, तो क्या होता है, उनका मार्केट में मोनोपोली शुरू हो जाता है. OPEC fulfilled these requirements very well during 1970s. When there are many international suppliers, however, it is more difficult to organize them into effective cartel. So OPEC ने जेव्हा 1970s मध्ये ऑइल प्रोड्युसिंग कंट्रीज ना, ऑइल आपण असं म्हणू शकू की इट्स अ सिम्पली, त्यांनी जेव्हा एक केलं, मला माहिती आहे यातले अतिशय त्या ओपेकचे शिल्पकार असं म्हटलं जातं त्यांना. ओपेकचे फाउंडर यामानी म्हणून हे सौदी अरेबियाचे अर्थमंत्री होते. तर त्यांनी इतक्या कष्टानं ही संस्था उभारली आहे. कारण या देशांना, त्यांना असं वाटत होतं ह्या देशातले लोक थोडेसे बॅकवर्ड होते त्या काळात, की त्यामुळे त्यांना कळत नव्हतं की इंटरनॅशनली ऑइलची किती किंमत आहे. कारण असा विचार करा, आपल्याकडे जसं पाणी सापडतं तसं तिकडे इतक्या साधेपणी ऑइल सापडायचं, आणि त्यामुळे त्यांच्यासाठी ते फार काही प्रेशियस असं नव्हतं, किंवा त्यातून जे पैसे मिळत होते, बेसिकली खूप सारे पैसे मिळत होते, पण खूप सारे लुटले जात होते. आणि जे मिळत होते ते फक्त काही श्रीमंत लोकांना मिळत होते, तिथल्या गरीब लोकांपर्यंत ते पोहोचतच नव्हते. किंवा त्याही पुढे जाऊन असं म्हणता येईल की त्याचा नीट विनियोग होत नव्हता. कोणीतरी एकच कंट्री आपल्याकडचा सगळा काय म्हणू, साठा जगाला विकून टाकतंय, आणि त्यामुळे ती कमी किमतीत विकतंय, त्यामुळे इतरांना प्रॉब्लेम होतायत, वॉर्स सुरू होतायत, असं वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम सुरू होते. आणि म्हणून त्यावेळी ओपेकने खूप जास्त काय म्हणू, मदत केली अशा या देशांची. हं. आणि बिलीव्ह मी मध्ये मी एक पुस्तक वाचत होते त्यांच्यावरचंच, एका तेलियाने म्हणून. तर त्यात असं इतकं मस्त वर्णन केलंय, की ओपेक निर्माण करताना त्यांना किती कष्ट घ्यायला लागले. कारण हे सौदी अरेबियाचे अर्थमंत्री होते, आणि जर कुणाला माहिती असेल तर सौदी अरेबियात इतकं क्रूड ऑइल सापडतं, किंवा जवळ-जवळ खूप मोठ्या प्रमाणावर सगळ्या देशांच्या तुलनेत जे ऑइल प्रोड्युसिंग कंट्री आहेत किंवा पेट्रोल एक्सपोर्टिंग कंट्रीज आहेत, त्या सगळ्या देशांच्या तुलनेत सौदीमध्ये प्रचंड तेल साठा आहे. आणि त्यामुळे सौदीला अतिशय केअरफुली त्यांच्याकडचं पेट्रोल हँडल करायला लागतं.
अरामको नावाची कंपनी ही सौदीची पेट्रोलियम हँडल करणारी कंपनी आहे आणि तेव्हा काइंड ऑफ तिच्यावर सौदीमधल्या लोकांचा अधिकार नव्हता. आता मात्र अ, सगळ्या प्रकारच्या तेल साठ्यांवर सौदीतल्या पेट्रोल एक्सपोर्टिंगवर, पेट्रोल सप्लायवरती सौदीतल्या गव्हर्नमेंटचा कंट्रोल आहे. कारण ही कमोडिटीज अशी आहे, की त्याला जगात इतकी मान्यता आहे, की त्याचा गैरव्यवहार होणं हे अतिशय भीतीदायक आहे, अतिशय लॉस करणार आहे. ओके. सो अशा प्रकारे त्यांचं कार्टेल करणं, म्हणजे त्यांचा ग्रुप तयार करणं, कारण हे सगळे बेसिकली एकमेकांचे कॉम्पिटिटर असतात मार्केटमध्ये. त्यांचा ग्रुप तयार करणं, त्यांचे पॉलिटिकल इंटरेस्ट सांभाळणं हे अतिशय कठीण असतं आणि अशा वेळी त्यावेळी किती कष्ट पडतात. पण जर समजा हे लोकं ऑर्गनाइज केले गेले, तर ते अतिशय इफेक्टिव्ह होतं इकॉनॉमीमध्ये. हं. सिमिलरली व्हेन गुड सबस्टिट्यूट्स फॉर अ कमोडिटी आर अवेलेबल, द अटेम्प्ट बाय इंटरनॅशनल कार्टेल टू रिस्ट्रिक्ट आउटपुट्स and exports in order to increase prices and profits will only lead buyers to shift to substitute and commodities. पण याच्या उलट मी मगाशी एक बोलता एक्झाम्पल दुसऱ्या क्लासला देत होते, की समजा पेट्रोल ही अशी कमोडिटी आहे, की त्याला अजूनही क्लोज सबस्टिट्यूट नाही. पेट्रोल काय, डिझेल काय, स्पेसिफिकली मी क्रूड ऑइलबद्दल बोलते. अजूनही आपण इतके एफिशियंट झालो नाही सोलर पॉवर, इलेक्ट्रिक पॉवर व्हेइकल्ससाठी किंवा इतर कोणत्याही अतिशय महत्त्वाच्या गोष्टींमध्ये इंधन म्हणून वापरण्यासाठी. आता हळू-हळू होतोय. बरोबर? पण जर समजा पिझ्झाबद्दल बोलायचं ठरवलं आणि पिझ्झा विकणाऱ्या सगळ्या लोकांनी एक त्यांचा ग्रुप तयार केला. सो लेट्स से Domino's, मूड ओव्हर डेझर्ट्स दापोलीतलं, मे बी सोलमेट्स नावाचा कॅफे जो नवीन झालाय तो. आणखीन मी फक्त एक आठवतीये. नंतर आणखीन पिझ्झा विकणारे म्हणजे पिझ्झा हट्स, स्मोकिंग जोस, पापा जोन्स आणि खूप सारे अशी शॉप्स आहेत. सो हे सगळ्यांनी मिळून छोटे-मोठे सगळे त्यातले बायर झाले. पण त्यांनी त्यांनी काय ठरवलं, की आपला पिझ्झा काही झालं तरी 500च्या खाली विकायचाच नाही. आता 500 ही खूप अमाउंट झाली मोठी. प्रत्येक जण काही तिथे जाऊन तशा प्रकारच्या अमाउंटवरती घेणारच नाही, राइट? म्हणजे काय होईल माहितीये का? एवढ्या मोठ्या अमाउंटवरती पिझ्झा घेणार नाही, पण लोकं त्याचं सबस्टिट्यूट काहीतरी घेईल. आता पिझ्झाचं सबस्टिट्यूट काय असू शकतं? पिझ्झा ही काही जीवनावश्यक गोष्ट नाहीये. म्हणजे आपण त्याच्याऐवजी काय घेऊ शकतो? बर्गर घेऊ शकतो. स्नॅक्सच घ्यायचं असेल तर. ज्यांना कुणाला इटालियनच घ्यायचं असेल, तर ते पास्ता ट्राय करू शकतात. पिझ्झा पॉकेट्स ट्राय करू शकतात. अगदीच काही नाही तर घरी बनवू शकतात. जर भारतीय सबस्टिट्यूट चालणार असेल, तर ते फ्रँकी सारख्या गोष्टी चूज करू शकतात किंवा इतर काही पराठा व्हॉटएव्हर इट इस. सो म्हणजे मग अशा वेळी जेव्हा क्लोज सबस्टिट्यूट अवेलेबल असतं, तेव्हा मात्र अशा कार्टेल्सचा, इंटरनॅशनल कार्टेल्सचा काहीही उपयोग होत नाही. सो लक्षात घ्या, आत्तापर्यंत आपण 2 ॲक्चुअल मधली इंटरनॅशनल कार्टेल्स बद्दलची माहिती ऐकली. दॅट इज इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन आणि OPEC. आणि हेही बघितलं, की कार्टेल कधी फुलफिल होतं किंवा त्याचा एम कधी फुलफिल होतं, जर समजा तुमचा इनइलॅस्टिक सप्लाय किंवा कोणत्याही प्रकारचं कॉम्पिटिटिव्ह सबस्टिट्यूट अवेलेबल नाहीये किंवा कमी अवेलेबल आहे. तेव्हा त्याचा खूप उपयोग होतो या विरुद्ध अगर हमारे पास बहुत ही क्लोज सब्स्टिट्यूट अवेलेबल है, तो इसका फायदा कुछ होने नहीं वाला. Since the power of cartel lies in its ability to restrict output and exports, there is an incentive for any one supplier to remain outside the cartel. सो जर समजा या कार्टेलची पॉवर ही किंवा ॲबिलिटी म्हणजे ह्या आपण जर समजा असं नाही मला म्हणायचं आहे, या कार्टेलची जी पॉवर आहे, इफेक्टिव्हिटी आहे जी वर्किंगमधली, ती आउटपुट किंवा एक्सपोर्ट्स कंट्रोल करण्यात, रोखून धरण्यात असल्यामुळे देअर इज अन इन्सेंटिव्ह फॉर एनीवन सप्लायर टू रिमेन आउटसाइड द कार्टेल ऑर टू चीट ऑन इट बाय अनरिस्ट्रिक्टेड सेल्स ॲट स्लाइटली बिलो द कार्टेल प्राइस. आणि त्यामुळे जर समजा एखादाच मेंबर या कार्टेलच्या बाहेर राहिला आणि त्याने थोड्या कमी किमतीत कार्टेलपेक्षा ती वस्तू विकायला सुरुवात केली, तर काय होईल? सगळ्याचा सगळा सप्लाय त्याच बाहेरच्या नॉन कार्टेल मेंबरकडून घेतला जाईल आणि त्यामुळे आपोआपच काय होईल? त्याच्याकडे सगळा सेल जाईल आणि या कार्टेलची संकल्पनेला काही वावच उरणार नाही. इट विल बी द वेस्ट. येतंय लक्षात तुमच्या? देन देअर इज अ टेक्निकल, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अँड अदर रेग्युलेशन्स आणि ही कशी असतात? तर समजा कागदपत्र द्या म्हणून डिले करणं,
लायसन्सेस मागणं, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या परमिशन्स मागणं. सो ह्या सगळ्या गोष्टीतून वेगवेगळ्या प्रकारे रेग्युलेशन्स आणणं. सो दॅट इज टेक्निकल, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि अदर रेग्युलेशन्स. त्यामुळे आपोआपच जी प्रोसेस असते एक्सपोर्ट किंवा इम्पोर्टची ती डिले होते. International trade is also hampered by numerous technical, administrative, and other regulations. These include safety regulations for automobile and electrical equipment, health regulations for hygienic products and packaging of imported food products, and labeling requirements showing origin and contents. While many of these regulations serve legitimate purpose, some such as French ban on Scotch advertisements or British restrictions on the showing of foreign films on British television are only thinly veiled disguises for restricting imports. म्हणजे असे त्यांनी 2 उदाहरणं दिली आहेत, की स्कॉचच्या ॲडव्हर्टाइजमेंट करण्यासाठी फ्रेंच लोकांनी किंवा फ्रान्समध्ये बॅन आहे किंवा ब्रिटिश टीव्हीवरती कुठल्याही प्रकारच्या फॉरेन मूव्हीज दाखवण्यासाठी असलेला बॅन. सो हे जे दोन्ही प्रकारचे बॅन आहेत, ते आपल्याला असं दाखवतात, की अशा प्रकारे टेक्निकल, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि अशा प्रकारची अदर रेग्युलेशन्स, बॅरियर्स टाकून इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट रिस्ट्रिक्ट करणं. ओके. देन देअर इज एक्सपोर्ट सबसिडी. याबद्दल आपण ऑलरेडी बोललोय, जर तुम्हाला आठवत असेल तर, की एखादी कंट्री, आपण हे उदाहरण बघितलं होतं, की समजा चायना ₹50 बॅटरी आपल्याला देतेय, ₹150ची ओरिजिनल बॅटरी, आणि सरकार ते वरचे जे ₹100 आहेत एक्स्ट्राचे ते पे करत असेल, देन इट इज कॉल्ड एज एक्सपोर्ट सबसिडी. आणि त्यामुळे मी तुमच्यावर हे ॲक्चुअली खरं तर बघायला सोडणार आहे. मी फक्त वाचून दाखवणार आहे तुम्हाला. ओके. कारण ह्याच्याविषयी आपण ऑलरेडी लेक्चरमध्ये बोललोय. Export subsidies are direct payments or the granting of tax relief and subsidized loans to the nation's exporters or low interest loans to foreign buyers so as to stimulate the nation's export. देशाचे एक्सपोर्ट स्टिम्युलेट करण्यासाठी, वाढवण्यासाठी काय काय करता येतं? तर कमी किमतीत लोन देणं, टॅक्स रिलीफ देणं, डायरेक्ट प्रोड्युसरना पे करणं जास्तीची प्राइस. Export subsidies can be regarded as a form of dumping. In spite of the fact that export subsidies are illegal by international agreement, many nations provide them in disguised or not so disguised forms. So, प्रत्येकच कंट्री जवळजवळ लपवलेल्या, डिस्गाइज्ड इज कव्हर केलेल्या, वेल्ड केलेल्या किंवा नॉन वेल्ड केलेल्या, नो लपवलेल्या, नॉन हिडन फॉर्ममध्ये अशा प्रकारचे एक्सपोर्ट सबसिडीज प्रोव्हाइड करतातच. Many developed countries give low interest loan to exporters. A very obvious example is low interest loans provided by US Export Import Bank. सो US मधून लो इंटरेस्टने प्रोव्हाइड केलं जाणारं लोन US एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक हे याचं खूप चांगलं उदाहरण आहे. It was found that countries like Japan, France, Germany have been extending loans at very concessional rates. This became one of the most serious trade complaints which US had against other industrialized nations. So US ने या सगळ्या देशांविरुद्ध की अतिशय लोन्स अतिशय कन्सेशन रेटमध्ये देत आहेत अशी बरेच वेळा तक्रार युएसने इंडस्ट्रियलाइज नेशन्सच्या अगेन्स्ट केलेली. An export subsidy is a government grant given to the export firm or producer to reduce the price per unit, म्हणजे एका गुडचे प्राइस कमी करण्यासाठी, जे अब्रॉडला परदेशात एक्सपोर्ट होत आहे त्याची प्राइस कमी करण्यासाठी एक्सपोर्ट सबसिडी दिली जाते. इट enables the firm to sell larger quantity of its goods at the lower price in the export market than in the home market. Export subsidies may be direct and indirect, but direct export subsidies are prohibited under the GATT agreement. Therefore, government resort to indirect export subsidies in various forms such as subsidized credit, refunds, and tariff on their inputs, priority in the allocation of scarce raw materials or foreign currency, assistance in financing and such promotional activities as trade fair, market research and advertisement, tax concession, etc. सो गॅटच्या अग्रीमेंट प्रमाणे, जनरल अग्रीमेंट ऑन टेरिफ अँड ट्रेड, सो या अग्रीमेंट प्रमाणे एक्सपोर्ट सबसिडीज डायरेक्ट देणं हे बॅन आहे. पण इतर वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये त्या देता येतात, ज्याला डिस्गाइज्ड फॉर्म म्हणू शकतो. आणि ते कोणते कोणते हे ऑलरेडी खाली सांगितले. यातले कोणतेही जर लक्षात आले नाही तर प्लीज मला विचारा बरं का.
यातलं पुढचं आहे इंटरनॅशनल कमोडिटी ॲग्रीमेंट्स. काय आहे बघा हे? Commodity agreements are international agreements designed to stabilize commodity prices in the interest of producers and consumer. So producers आणि consumerच्या फायद्यासाठी ओव्हरऑल एखाद्या कमोडिटीच्या प्राइजेस ठरवणं आणि त्यासाठी अग्रीमेंट करणं याला कमोडिटी अग्रीमेंट्स असं म्हटलं जातं. They can include mechanisms to influence market prices by adjusting export quotas and production when market prices reach certain trigger price levels. They sometimes employ buffer stocks, which release stocks of commodities onto the market when prices rise to a certain level and build them up when they fall. सो अशा प्रकारे म्हणता येतं, की या प्रकारच्या ॲग्रीमेंट्समध्ये मार्केट प्राइसना इन्फ्लुअन्स केलं जातं. कसं? तर एक्सपोर्ट कोटाज घालून म्हणजे किती एक्सपोर्ट करता येईल आणि किती प्रोड्यूस करता येईल, त्याची प्राइस कसली पाहिजे आणि त्याची सर्टन ट्रिगर प्राइस लेव्हल म्हणजे कुठपर्यंत ती प्राइस जाता येईल. अशा प्रकारची ॲडजस्टमेंट करून. सो याचं एक साधं उदाहरण असं देता येईल. मे बी नॉट द सेम, पण जर समजा तुम्ही शेअर मार्केटबद्दल ऐकलं असेल, तर शेअर मार्केट एका सर्टन पॉइंटला पोहोचल्यावरती जर समजा ते खूप खाली पडत असेल, हं, तर त्या स्टॉकसाठी ते मार्केट बंद होऊन जातं. ओके. त्या दिवशीचं ते मार्केट बंद होऊन जातं. ओके. आणि अशा प्रकारे आपण असं म्हणू शकतो, की हे ट्रिगर प्राइस लेव्हल्स असल्यासारखं. अशामुळे काय होतं, बफर स्टॉक्स म्हणजे अ, अ, जे आपण साठवून ठेवलेल्या गोष्टी असतात, ज्याला होर्डिंग म्हणतो. अशा वेळी जेव्हा त्या मार्केटमध्ये रिलीज केल्या, तर आपोआपच प्राइस राईज जी असते, इन्फ्लेशन जे असतं, ते कंट्रोल करता येतं आणि उलट जेव्हा प्राइजेस पडत असतात, तेव्हा ते बफरिंग करणं, स्टॉक करणं हेही गरजेचं असतं, जे या ॲग्रीमेंट थ्रू करता येतं. The term International Commodity Agreement (ICA) refers to the treaty agreement between governments of both producing and consuming countries to regulate the terms of international trade in a specific commodity. So, एका specific commoditiesची एक्सपोर्ट इम्पोर्ट बॅलन्स मेंटेन करण्यासाठी इंटरनॅशनल कमोडिटी अग्रीमेंट केली जातात. ही अग्रीमेंट 2 पार्टीजमध्ये असतात. पहिली प्रोड्युसिंग पार्टी, प्रोड्युसिंग कंट्रीज, दुसरी कंझ्युमिंग पार्टी, consuming countries. An international commodity agreements is an undertaking by the group of countries to stabilize trade, supplies, price of commodities for the benefits of participating countries. So specifically international commodity agreement जे आहे ती तुमचा ट्रेड स्टॅबिलाईज करतात, सप्लाय स्टॅबिलाईज करतात, प्राइस ऑफ कमोडिटी स्टॅबिलाईज करतात आणि त्यातून मिळणारे बेनिफिट दोन्ही कंट्रीजना कशाप्रकारे चांगल्या प्रकारे मिळतील याचा प्रयत्न करतात. अन ॲग्रीमेंट युजुअली इन्व्हॉल्व्स कन्सेन्सस ऑफ क्वांटिटीज ट्रेडेड म्हणजे किती केलं पाहिजे ट्रेड, प्राइजेस अँड स्टॉक मॅनेजमेंट. सो त्यांची प्राइस किती असली पाहिजे आणि तो कशाप्रकारे स्टॉक इन्व्हेंटरी स्टॉक केली पाहिजे, म्हणजे होर्ड केली पाहिजे. A number of international commodity agreements serve solely as forums of information exchange, analysis and policy discussion. So अशा प्रकारे असेही काही ग्रुप आहेत जे ॲक्चुअली 2 देशांमध्ये जे अग्रीमेंटमध्ये इन्व्हॉल्व आहेत, त्यांच्यात इन्फॉर्मेशन एक्सचेंज व्हावी, मिळालेल्या डेटाचं एनालिसिस व्हावं आणि पॉलिसीज कशा डिस्कस कराव्यात किंवा पॉलिसीज डिस्कस करून कशाप्रकारे प्राइजिंग करावं, ट्रेड करावं, स्टॉक मॅनेजमेंट करावं याविषयी काम करतात. सो अशी काही इंटरनॅशनल कमोडिटी अग्रीमेंट्स आहेत ज्या म्हणजे देर हॅव बीन 6 ICAs which have had economic or interventionist clauses. सो पहिला आहे त्यातलं इंटरनॅशनल कोकोआ अग्रीमेंट्स ICCAs, इंटरनॅशनल कॉफी अग्रीमेंट्स ICOAs, इंटरनॅशनल नॅचरल रबर अग्रीमेंट्स INRAs, इंटरनॅशनल शुगर अग्रीमेंट्स ISAs, इंटरनॅशनल टीन अग्रीमेंट्स ITAs आणि इंटरनॅशनल व्हीट अग्रीमेंट्स IWAs. सो मला वाटतं ह्या प्रकारे जे मी आत्तापर्यंत तुम्हाला काही मुद्दे सांगितले, दे वेर द नॉन टेरिफ बॅरियर्स दॅट कंट्री बेसिकली यूज टू control their imports, to control their expenditure or expanding spending फॉरेन एक्सचेंज ऑफ अ कंट्री. आणि त्या प्रकारे आता तुम्ही काय करायचं आहे
की ह्याच्या तुमच्या शब्दात 4 ते 5 ओळीत नोट्स छान काढायच्या आहेत प्रत्येक मुद्द्याच्या आणि मला त्या नेक्स्ट टाईम क्लासमध्ये दाखवायच्या आहेत. ओके. आजसाठी एवढंच. आपण इथे थांबूया. तुम्हाला काहीही शंका असल्या तरी प्लीज विचारा. बिलकुल मनात ठेवू नका आणि आपण भेटूया लवकरच. बाय. हॅव अ नाईस डे अहेड.